नमस्कार, मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी, एक आयुर्वेदिक वैद्य. गुढीपाडव्यानिमित्त आज सगळ्यांसाठी मी 2 विशेष पाककृती घेऊन आले आहे. खरं तर हे दोन्ही पदार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी बनतातच किंवा आपण ते आणतो. पण आयुर्वेदिक शास्त्रानुसार त्या कशा बनवल्या गेल्या पाहिजेत, त्याचे काय वैशिष्ट्य, आरोग्यासाठी त्याचा काय उपयोग आहे, ते आज आपण जाणून घेऊया. चला तर मग. पहिली रेसिपी आहे कडुनिंबाचा कडू गोड असा खाऊ आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचे आवडते असे श्रीखंड. कडुनिंबाचा खाऊ बनवण्यासाठी कडुनिंबाची कोवळी पाने, धणे, गोड कोकम किंवा चिंच, जिरे, गूळ पावडर असे सगळे घ्यावे. हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटताना त्यामध्ये काळे मीठ 1 चिमूट आणि 2 चमचे पाणी घालावे. या मिश्रणाच्या शेंगदाण्या एवढ्या गोळ्या कराव्या आणि रोज सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी खाव्या. हा खाऊ आपला कफपित्त दोष कमी करतो, रक्त स्वच्छ करतो, परिणामी स्किन चांगली होते, पोटातील जंत किंवा कृमी मरतात आणि याने भूक सुद्धा सुधारते. आता बघूया श्रीखंड कसं बनवायचं. आयुर्वेदामध्ये याला रसाला, शिखरिणी, हंसिनी, राजहंसिनी अशी वेगवेगळी नावे आहेत व त्यानुसार पाककृती देखील थोड्या बदलतात. बेसिक श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया. लागणारे साहित्य: म्हशीच्या दुधापासून तयार केलेला चक्का, बारीक केलेली खडीसाखर, काळे मिरे, वेलची, लवंग, भीमसेनी कापूर या सगळ्यांची पावडर करून घ्यावी. सुरुवातीला चक्का व साखर एकत्र करून एका वस्त्रामध्ये बांधून ठेवावे. असे 3 ते 4 तास ठेवल्याने साखरेमुळे सुटणाऱ्या पाण्याचा निचरा होऊन जातो. त्यानंतर हे मिश्रण काढून घेऊन पुन्हा फेटून घ्यावे. वरील मसाल्यांची पावडर टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करावे. पारंपरिक किंवा बाजारात मिळणाऱ्या श्रीखंडाप्रमाणे हे पातळसर नसून घट्ट असते व त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी शोषून घेऊन सर्दीसाठी किंवा वॉटर रिटेन्शनसाठी अत्यंत लाभदायक ठरते. हे श्रीखंड शरीराची ताकद वाढवणारे, तोंडाला चव आणणारे, वातपित्त दोष कमी करणारे, भूक वाढवणारे, तहान भागवणारे, पोटातील आग कमी करणारे असे विविध गुणयुक्त ठरते. पचायला जड आणि कॅलरी रिच असल्यामुळे एकाच वेळेस भरपूर खाऊ नये, प्रमाणातच खावे. या रेसिपीज तुम्ही नक्कीच करून बघा. फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी नाही तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही कधीही या रेसिपीज ट्राय करू शकता, त्याचा आस्वाद घेऊ शकता. राहिला प्रश्न डायबिटीज किंवा मधुमेहाच्या रुग्णांचा, तर कडुनिंबाचा खाऊ बनवताना त्यामध्ये गूळ वर्ज्य करावा आणि त्याऐवजी सेंद्रिय मीठ, सेंधव मीठ किंवा काळे मीठ घालावे. गूळ घालायचा झाल्यास तो थोड्या मात्रेत घालावा आणि श्रीखंड बनवताना मात्र स्टिवियाचा वापर करा. साखर घालायची झाल्यास अर्धा भाग घालण्यापेक्षा पाव भाग साखर घालावी. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना आरोग्यपूर्ण अशा शुभेच्छा. सर्वे संतु निरामया.